ठीक आहे सर. सर, मला सांगा, आपली जी ही शाळा आहे ती कितवी ते कितवी आहे? आमची शाळा मॅडम 1 ते 10वी पर्यंत आहे. 1 ते 10वी पर्यंत आहे. आणि कोणतं मीडियम आहे सर? मराठी मीडियम मॅडम. मराठी मीडियम आहे. ठीक आहे. हो. सर, तुमच्या शाळेमध्ये कोणत्या सब्जेक्टसाठी टीचरचं शॉर्टेज आहे का 8वी ते 10वी मध्ये? आमच्या इथं हायस्कूलला मॅडम गणित आणि मराठी गणित आणि मराठीसाठी टीचर नाहीये? मॅडम. कधीपासून नाहीये सर? सुरुवातीपासूनच नाही. अच्छा, ह्या म्हणजे वर्षीच्या सुरुवातीपासून. हो, वर्षाच्या सुरुवातीपासूनच. सर, मग तुम्ही काय केलं त्याच्यासाठी, म्हणजे कसा अभ्यासक्रम चालवला मग? मग तेच तुमचे हे क्लासेस मॅडम आम्ही दाखवले, पण कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे प्रॉब्लेम झाले. मग परीक्षा कशा घेतल्या सर त्यांच्या? परीक्षा तर मॅडम तेच सेल्फ स्टडीज म्हणावं लागेल. आणि तुम्ही ओ, दिलेलं ते तुमचं उपक्रम थोडं कामात आलं आम्हाला. बरं, ठीक आहे सर. सर, मला स्ट्रेंथ पण सांगा, म्हणजे पटसंख्या आपली 8वी 9वी 10वीचे किती किती विद्यार्थी आहेत? 8वीचे 37, 10वीचे 38 आणि 9वीचे 41 टोटल. अच्छा, बरं, ठीक आहे सर. सर, इथे आपला 10वीचा निकाल कसा लागतो साधारणतः? लागते मॅडम, व्यवस्थित लागते, पण पण तेच शिक्षकांच्या प्रॉब्लेममुळे मुलांना समस्या येतात. हम्म. अच्छा. अ, किती टक्के निकाल होतो ह्या वर्षी 10वीचा? आमचं 88% निकाल होता मॅडम. 88% होता. अच्छा सर, आणि टॉपरला किती टक्के होते? कमीच होते मॅडम, 60 होते. 60 होते. हो. 70-80च्या वर कधी गेला नाही कुठल्या वर्षी टॉपर? त्याच्या अगोदरच्या वर्षी होते मॅडम 72 हायेस्ट होतं. त्याच्या अगोदर 76 वाला पण होतं. अच्छा, म्हणजे 80च्या वरती तरी सध्या कोणी गेलं नाहीये सर साधारणतः. हो मॅडम, 80च्या अच्छा, वर सुद्धा गेले नाहीत. अच्छा, अच्छा. नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. आपण ऍक्च्युली सर त्याच्यासाठीच तर मेहनत करतोय की आपण मुलांची टक्केवारी पण कशी वाढवू शकतो. हो मॅडम. सर, मुलं किती वेळामध्ये येतील? येतील मॅडम लगेच 5-10 मिनिटात. बरं, ठीक आहे. तुम्ही मेसेज पाठवलाय ना मुलांना बोलवण्यासाठी? हो मॅडम, पाठवलोय. हो. ओके, ओके. सर, तुम्ही बसून घ्या ना. असं किती वेळ उभं हो राहणार ना, मॅडम. बसून घ्या तुम्ही. मॅडम. हां. सर, मला हे विचारायचं होतं, की तुम्ही तरी साधारण त्यांना किती व्हिडिओ दाखवू शकला? व्हिडिओ काही प्रॉब्लेम आले मॅडम, हे नेटवर्कमुळे. जेव्हापासून वायफाय शाळेमध्ये आलंय ना, तेव्हापासून कंटिन्यू दाखवतो. अच्छा, ओके. सर, तुमच्याकडे ह्यांना दाखवण्यासाठी, म्हणजे व्हिडिओज दाखवण्यासाठी काय-काय साधनं आहेत? म्हणजे टीव्ही, प्रोजेक्टर आपल्याकडे काय आहे? प्रोजेक्टर आहे मॅडम, एकच आहे प्रोजेक्टर. आणि लॅपटॉप आहे. अच्छा, प्रोजेक्टर आणि लॅपटॉप आहे, म्हणजे लॅपटॉपला प्रोजेक्टर जोडता. हो मॅडम. सर, मला प्लीज 1 मिनिट द्या. दरवाजावर कोणी. हां सर, सॉरी. मग त्याच प्रोजेक्टर वरून दाखवलंय सर तुम्ही? हो मॅडम, त्याच प्रोजेक्टवरून दाखवलो आम्ही. ओके, ठीक आहे. म्हणजे एकेका वर्गाला असं एक-एक हो करून मॅडम. हो हो. आणि सर, इंटरनेटचं कसं आहे? वायफाय आहे की काय आहे? वायफाय आहे मॅडम. आता आलं जस्ट 15-20 मिनिट, म्हणजे दिवस होत आहेत. अगोदर नव्हतं, तर नेटवर्कचा इश्यू होतं थोडं. अच्छा. मग आता वायफाय जोडल्यावरती पण इश्यू आहे? नाही मॅडम, पण लाईट गेली तर इश्यू येत आहे. हां. सर, मग लाईट कशी खूप सारखी जाते का?
नाही सारखी जात नाही मॅडम, पण समजा एखाद्या वेळी लाईट गेली तर मग प्रॉब्लेम येते, नाहीतर नाही प्रॉब्लेम वगैरे काही. आठवड्यातून किती वेळा जाते लाईट? आठवड्यातून जाते मॅडम, समजा 2-3 दिवस, म्हणजे 2-3 दिवस कंटिन्यू जाते कधी कधी. अच्छा, 2-3 दिवस कंटिन्यू जाते. ओके, ठीक आहे सर. सर, आपली जी मुलं आहेत 10वी नंतर काय करतात पुढे? 10वी नंतर कोणी 11वीला सायन्स घेतात, कोणी आर्ट घेतात, आणि काही मुलं नापास झालेले ते पण शिकतात आणि काही शिकत नाही. अच्छा. सर, अशी किती मुलं असतील जे चांगलं 10वी पण 12वी झाल्यावर ग्रॅज्युएशन वगैरे करून चांगले कुठेतरी कामाला रुजू झालेत, आणि असे किती मुलं असतील हे काही ना काही जमलं नाही त्याच्यामुळे शेतीकडे वळले, असे ते किती टक्के असतील? म्हणजे 50% चांगले शिक्षण घेतात मॅडम, आणि 50% सध्या शिक्षण सोडलेले आहे. बरं, आणि मग हे यांचे पालक हे सगळे आदिवासी मुलं आहेत सर? हो मॅडम, सर्व आदिवासी मुलं आहेत. आणि ह्यांचे पालक काय करतात? त्यांचे व्यवसाय? पालक सर्व शेती करतात मॅडम. शेती करतात? हो. त्यांची स्वतःच्या जमिनी आहेत? हो, स्वतःची जमीन आहेत मॅडम. स्वतःच्या जमिनी आहेत. पण अच्छा. त्यांना मग बोली भाषेचा प्रॉब्लेम येते, कारण इथं छत्तीसगड लागून असल्यामुळे त्यांना मराठी व्यवस्थित बोलता येत नाही. हो हो, मी हे ऐकलं, तुमच्या स्कूलमध्ये पण मुलांना जास्त हिंदी कम्फर्टेबल आहे ना? हो मॅडम, ते मुलं मराठीमध्ये बोलायला म्हणजे घाबरतात, मग किंवा मग त्यांना कमीपणा वाटते. आम्ही सांगतोय त्यांना, तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलता त्या भाषेमध्ये बोला, पण बोला. हम्म. राईट राईट. ठीक आहे सर, मी ते नोट करते हो की ते मॅडम. मुलांना हिंदीच कम्फर्टेबल आहे म्हणून. हम्म. सर, हे तुम्ही शाळा चालवताना, आले मॅडम, मुलं मुलं आले. बसा. सर त्यांना बसू द्यात, आपलं बोलणं तर कंटिन्यू कम्प्लीट करूया, थोडंसंच राहिलंय. हो शाळा मॅडम. चालवताना तुम्हाला प्रामुख्याने काय काय प्रॉब्लेम्स येतात? कुठले? सुरुवातीला मुलं लवकर येत नाही मॅडम, म्हणजे त्यांचे काम वगैरे असतात, किंवा आई वडील त्यांना म्हणजे पाठवत नाही, की एक काम करून जाशील वगैरे म्हणतात. अशा वेळी आम्हाला प्रॉब्लेम होते, पण आम्ही जातोय, त्यांना समजून सांगतोय. काही ऐकतात, काही अं, सांगून सुद्धा हो हो म्हणतात, आणि मग नंतर ते आपले काम आटोपल्यानंतरच पाठवतात मुलांना. अच्छा, आणखी काही ह्याच्या व्यतिरिक्त? एक तर लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे, परत हे पेरेंट्स लवकर पाठवत नाहीत मुलांना, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रॉब्लेम? बोली भाषेचा प्रॉब्लेम आहे. हा, राईट, लँग्वेजचा एक प्रॉब्लेम आहे. हो. राईट. ठीक आहे. सर, मुलींचं शिक्षण कसं आहे? मुलींना दाखला देतात आई वडील? मुलींना शिकवतात चांगलं? शिकवतात मॅडम, आमच्या शाळेमध्ये मुलांच्या पटसंख्येपेक्षा मुलींची पटसंख्या जास्त आहे. जास्त आहे? आणि ते चांगलं, म्हणजे 10वी पर्यंत चांगलं कंटिन्यू करून शिक्षण घेतात मुली? येतात मॅडम. अधनं शाळेमधून ड्रॉप आउट नाही होत? काही होतात, पण 1-2 असे होतात, बाकी सर्व कंटिन्यू येतात. सर, जे 1-2 होतात त्यांचं काय कारण असतं ड्रॉप आउट व्हायचं? अं, त्यांचे आई वडील म्हणजे रिस्पॉन्स देत नाही, तरी आम्ही जातो, त्यांना समजावून सांगतोय. आई वडील देत पाठवत नाहीत का बरं? अं, त्यांना म्हणजे माहित नाही, घरचे काम काम सांगतात, की म्हणजे कुणाला वडील नसतात, कुणाला आई नसते, अशा वेळी त्यांचे ते घर घरचे सांभाळायला समजून. कोणीतरी पाहिजे. हम्म. ठीक आहे. सर, लग्न 10वी मध्येच लग्न वगैरे करून द्यायचं, आधी जसं करायचे कमी वयात लग्न, तर लग्न आहे वगैरे म्हणून एखाद्या मुलीचा दाखला काढून घेतला, असं कधी काय झालंय? नाही मॅडम, नाही झालं. आणि आम्ही पण इथं उपक्रम वगैरे घेत असतो, आणि त्यांना कालच हे आपले पोलीस स्टेशन वाले अधिकारी साहेब आलेले होते, त्यांनी समजावून सांगितलं, की जर तुम्ही 18 वर्षाच्या खाली जर विवाह केले तर गुन्हा नोंद होईल, असं त्यांनी समजावून सांगितलं. आम्ही उपक्रम घेत असतो मॅडम, आणि त्यामुळे मुलं सुद्धा त्या पद्धतीनं वागत नाही. बरं, ठीक आहे. सर, मला सांगा, तुम्ही स्वतः थोडेफार आमचे व्हिडिओ बघितलेत? हो मॅडम, बघितलंय. तुम्ही कोणता विषय घेता सर? मी हिंदी घेतोय मॅडम, म्हणजे अगोदर मी मराठी घेत होतोय, अच्छा. आता हिंदी घेतोय. आमच्याकडे मराठीचं शिक्षक नाही, तर कधी मराठी आणि हिंदी दोन्ही पण शिकवतोय. तुम्ही पण घेता तुम्ही? ठीक आहे. सर, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात? ते चांगले आहेत? ते मुलांना फायदा होईल त्याचा? नक्की मॅडम, मुलांना फायदा होईल, पण मुलं कधी कधी म्हणजे अ, आता कसं शिक्षक नसल्यामुळे त्यांना थोडं समजायला प्रॉब्लेम जातोय. नाहीतर हम्म. तुमचे जे व्हिडिओ आहेत तर ते मुलांना
जर शिक्षक असता गणिताचा आणि त्यांनी जर थोडक्यात समजून सांगितलं असतं तर ते मुलं कॅचअप केले असते. सर मी त्याच्यासाठीच ना आज आता जे सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे. ते तुम्ही ना प्रिन्सिपल सरांना नक्की जसंच्या तसं कन्वे करा. हवं तर ते तुम्ही नोट करा कुठेतरी, की मुलांनाच हवं तर तुमच्याकडे जे स्मार्ट विद्यार्थी असतील ना, ज्यांना हे लॅपटॉप प्रोजेक्टर हाताळायला येतो, मोठीवाली मुलं, त्यांनाच मॉनिटर बनवा. 8वी साठी एक, 9वी साठी एक, 10वी साठी एक, असं प्रत्येक वर्गामधून. आणि आपलं बघा गेल्या वेळी जी जनरल मीटिंग झालेली त्याच्यामध्ये आपण बघितलेलं, आता तर तुमच्याकडे वायफायच आहे त्याच्यामुळे डाउनलोड करायचं झंझटच नाहीये, है ना. तर डायरेक्ट युट्यूबवरच जाऊन लावायचा आहे व्हिडिओ, है ना. मी तुमच्याकडे लॅपटॉप आहे ना, थांबा मी तुम्हाला अजून एक त्या दिवशी राहून गेलेली एक गोष्ट मी ऍक्च्युली नंतरच मला पण नंतर ती गोष्ट दिसलीये. लगेच क्विकली तुम्हाला सांगते. बघा मी पण आता लॅपटॉप वरतीच आहे. तर हे मी आपलं चॅनल ओपन केलं आपल्या लॅपटॉप वरतीच. मी स्क्रीनवर दाखवते आता तुम्हाला. सर माझी स्क्रीन दिसत असेल आता तुम्हाला? मॅडम हा. तर इथे बघा, इथे वरचं सर्च बटन मध्ये न बघता ना, इथे बघा इथे पण एक सर्च बटन आहे आपल्या चॅनलच्या पेजवर. हा, इथे कुठल्या पण धड्याचं नाव टाकलं ना तुम्ही, तर त्या धड्याची बघा प्लेलिस्ट पण दिसेल. आता जसं मी इथे नाव टाकलं ग्रॅव्हिटेशन, तर ते मुलांना पण शोधायला इझी होईल. ग्रॅव्हिटेशन केलं, एंटर दाबलं की हे बघा इथे दिसते. आधी तर तो प्लेलिस्टच दाखवतोय, हे बघा इथे व्ह्यू फुल प्लेलिस्ट आणि त्याच्यामध्ये 9 व्हिडिओ आहेत. मग असं करून प्लेलिस्ट पण शोधायला इझी पडेल आणि खाली मग बघा त्याचे व्हिडिओज पण दाखवते बघा. ग्रॅव्हिटेशन पार्ट 1. हो मॅडम. हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जाईल. त्या टॉपिकशी रिलेटेड जे काय आहे हे बघा. पार्ट 2 केपलर्स लॉ, हे बघा मराठीमध्ये पण. वर्ग 10 भौतिकशास्त्र गुरुत्वाकर्षण भाग 2. आणि मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण टाकल्यावरती हे बघा दोन्ही प्लेलिस्ट दाखवते. ही इंग्लिश मीडियमची ग्रॅव्हिटेशन आणि ही गुरुत्वाकर्षण मराठी मीडियमची. तर सर मी तुम्हाला ना आता चॅनलची लिंक पाठवते चॅट बॉक्स मध्ये. तर आता प्लीज तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मोबाईलवरनं पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आपली लिंक चालू, मीटिंग चालू असतानाच करू शकता. ते मीटिंग काय डिस्कनेक्ट नाही होणार. थांबा मी पाठवते. आणि मग मुलांना की नाही सर लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवा. नक्की मॅडम. सर तुम्ही करा सबस्क्राईब, मी वेट करते. झालं की मला सांगा. हो मॅडम. मॅडम सर लिंक वर दाबलं ना डायरेक्ट तुम्ही युट्यूबच्या पेज वरतीच जाल. परत सांगू का? परत टाकू का लिंक तुमच्या? थांबा ह्याच्यावरती येईल. सर मी तुम्हाला थांबा व्हॉट्सअप वरती पाठवते. व्हॉट्सअप वर तुम्हाला इझी पडेल. थांबा व्हॉट्सअप वरती पाठवते. एक मिनिट. सर 8600231843 तुमचा नंबर आहे? शेवटी काय म्हटले मॅडम? 1843. हो 143 आहे शेवटी. अच्छा, नाही तो तुमचा नंबर नाहीये. मला तुमचा नंबर सांगा, मी व्हॉट्सअपवर पाठवते. 9404 9404. 6751
67 51 43 46 46 43 43 43. बघा मी इंग्लिश मध्ये सांगते 9404675143. हो मॅडम. ठीक आहे, थांबा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये चॅटमध्ये पाठवते. सर हा बघा व्हॉट्सअप वरती पाठवलीये. हा मॅडम आलं. आलं ना? हा, क्लिक करा त्याला. क्लिक होतंय का? माझा नंबर सेव्ह असेल तर क्लिक होईल. नाही होत मॅडम. बरं ठीक आहे सर, आपली मीटिंग झाली ना लगेच प्लीज तुम्ही माझा नंबर सेव्ह करा, मग ते लिंक ब्ल्यू होईल आणि मग तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब नक्की करून घ्या. ठीक आहे. हा सर, आणि हा तर मी हे सांगत होते की मुलांनाच मॉनिटर बनवा, की ते युट्यूबवर आता मी जसं दाखवलं सर्च करतील आणि मग सर त्यांना रेकॉर्ड पण ठेवायचंय. जसं बघ आज 17 तारीख आहे, असं एक वही किंवा रजिस्टर द्या त्यांना. 17 तारीख गुरुत्वाकर्षण भाग 1 बघितला, उद्या 18 तारीख आहे गुरुत्वाकर्षण भाग 2 बघितला. काय होत असेल ना सर, व्हिडिओज त्यांनी लाईनीमध्ये बघितल्या नसतील, अधनमधनं व्हिडिओज बघितल्यामुळे त्यांना समजलेलं नाहीये. अदरवाईज जर पहिल्या व्हिडिओ पासून बघितलं ना तर एकदम आपण बेसिक पासून चालू केलंय तर पहिलं बेसिक्स माहिती असल्यामुळे लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्यावर ना त्यांना बऱ्यापैकी समजेल. म्हणजे खूप असे काहीच पॉइंट्स असतील जिथे शिक्षकाची एक्सप्लेन करायची गरज पडेल आणि ती पण ह्याच्यामुळे असू शकते की त्यांना भाषा समजत नाही. अदरवाईज जर व्हिडिओज जे आहेत ते आपल्या सिंपल भाषेमध्ये सांगितलेले आहेत जेणेकरून अशीच आपल्या गावच्या मुलांना, सर्वसाधारण मुलांना समजाव्या म्हणून. तर ना आता दिवाळीची सुट्टी संपल्यावर प्लीज सर त्यांना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवा. लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्याशिवाय त्यांना काहीच कळणार नाही. तेच खूप महत्वाचं आहे, खास करून तुमचे ते शिक्षक जे नाहीये त्या विषयासाठी. काही कधी येतील शिक्षक वगैरे, काही कल्पना आहे त्याची मराठीची आणि मॅथ्सची? नाही मॅडम, काही कल्पना नाही, कारण ते जे मागल्या वर्षी होते त्यांचं आंदोलन सुरू आहे, त्याच्यामुळे सांगता येत नाही. ओके ओके, ठीक आहे सर, मग आपण तेच करूयात. आता ऍटलिस्ट तुम्ही व्हिडिओ तरी त्यांना दाखवा. हवं तर ना त्यांचं प्रॉपरली वेळापत्रकच बनवा की कुठल्या वर्गाला. तर मराठी आणि गणित एक तर 2 विषय दाखवायचे आणि तुमच्याकडे 3 वर्ग आहेत ना, 8वीचा 9वीचा 10वीचा. तर रोज त्या तिघांना पण 2-2 तास जरी दिले तर 6 तास तरी आपल्याला लागतील है ना शाळेमध्ये टोटल. म्हणजे एक रूम पूर्ण ते ठेवून लाईनीमध्येच त्यांना पाठवून मग तसं काहीतरी वेळापत्रकानुसार करावं लागेल तुम्हाला. बघा कसं तुम्हाला पॉसिबल होते. सर आपण ना पुढे जाऊन महिन्यातून एकदा दिवाळीच्या सुट्टीनंतर मुलांसाठी ना एक जनरल क्लास ठेवणार आहे. फक्त महिन्यातून एकदाच 1 तासाचा असेल, जनरल टॉपिक्स वरती. जसं सायबर सिक्युरिटी काय आहे, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, गुड टच बॅड टच काय आहे, टाइम मॅनेजमेंट, इंग्लिश स्पीकिंग, 10वी 12वी नंतर त्यांच्याकडे करिअरचे काय काय ऑप्शन्स आहेत, असे काही जनरल टॉपिक्स वरती आपण घेणार आहोत त्यांचे सेशन्स. तर त्यावेळी त्यांना नक्की लाईव्ह जॉईन करवा. आणि समजा काही रिझनमुळे लाईट वगैरे वगैरे नाही झालं, तसं समजा नाहीच झालं तर त्यांना रेकॉर्डिंग तर नक्की दाखवा. ग्रुपमध्ये अशी माहिती आम्ही तशीच शेअर करू. आणि सर आम्ही ना वर्कशीट्स पण देणार आहोत. छोटे छोटे वर्कशीट्स आहेत, तुम्हाला काय नाही करायचे, प्रोजेक्टरवर त्यांना ती वर्कशीट समोर दाखवली की ते स्वतःच सोडवतील आणि त्याच्यात उत्तरं पण आहेत. शेवटी ते स्वतःच ती उत्तरं पण चेक करतील. तर तुम्हाला फक्त लावून द्यायचंय. शिक्षकांचं काय तसं काम चेकिंगचं वगैरे नाही वाढणार. ते मुलांसाठी जस्ट अशी प्रॅक्टिस असेल आणि स्वतः सेल्फ चेकिंग पण असेल की आपल्याला किती येतंय, त्यांना त्याची मजा पण वाटेल सोडवायला. सर मला आणखी हे विचारायचं होतं, एक शाळेशी रिलेटेड एक जनरल प्रश्न, की मुलांचं जे वसतिगृह आहे, मुलांचं मुलींचं, तिथे जे आपलं पक्की बिल्डिंग आहे सगळ्यात ती? हो मॅडम, पक्की बिल्डिंग आहे. अच्छा सर, तिथे आणि आपल्या ज्या जनरल सुविधा पाहिजेत जसं की स्वच्छ पिण्याचं पाणी, साफ क्लीन वॉशरूम्स, लाईट वगैरे, हे सगळं आहे त्यांना? हो मॅडम, आहे. ओके सर, मग लाईटच्या वेळी 2-2, 3-3 दिवस येत नाही, मग तिकडे रात्रीच्या वेळी काय करता? रात्रीच्या वेळी मग पर्यायच नाही मॅडम. अच्छा, इन्व्हर्टर वगैरे नाहीये? होतं पण ते पण बिघडलेलं. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे सर, मग ते दुरुस्त करून घेऊ शकता है ना?
नाही मॅडम, ते याच्यात गेलं, आपलं एक्सपायर्ड झालं ते. अच्छा, एक्सपायर्ड झालंय, मग नवीनच घ्यावं लागेल घ्यायचं असेल तर. हो. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे. चार्जेबल बॅटरीज पण नाहीयेत? अं, हे आता आले आहेत मॅडम, हे आपलं इन्व्हर्टर आलेलं आहे. इन्व्हर्टर आलेला आहे, ओके ग्रेट, हो. ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सर ठीक आहे, आता ना मी तुम्हाला तुमच्या बाजूने काय सांगायचं असेल, शेअर करायचं असेल तर करा, मग त्याच्यानंतर मी मुलांशी बोलते. मॅडम नक्की. हा ठीक आहे. Did you ask him for about the YouTube? Have they Yes, visited? Yes, ma'am. Sorry. Okay, go ahead. हा सर, मुलांना बोलवा आता, 10वीच्या मुलांना. आहेत मॅडम इथं. हा बेटा, एक एक जण आपलं नाव सांगा. आदेश मायरा मुलेटी, वर्ग वर्ग 10वी. आदेश, हो. ओके अच्छा. आणखी कोण आलंय 10वीचं? महेंद्र गणेश हलामी, इयत्ता 10वी. अच्छा, महेंद्र आणि आदेश. बेटा तुम्हाला ना, तुम्ही सरांनी जेवढे तुम्हाला व्हिडिओज दाखवले असतील, तुम्हाला ते व्हिडिओज कुठल्या कुठल्या विषयाचे बघितले जरा सांगा मला. विज्ञानचे, अजून विज्ञान इंग्लिश, विज्ञान, अच्छा, इंग्रजी. विज्ञान आणि इंग्रजी. तुम्ही दोघांनी ह्यापूर्वी मला कधी पाहिले? हो. अच्छा, मी काय शिकवलेलं? विज्ञान. विज्ञान शिकवलेलं. कोणता धडा शिकवलेला बेटा, आठवते थोडंफार? हो. नाव सांग त्या धड्याचं. गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण, येस. तुला समजलेला तो धडा बेटा? थोड़ा फार समझ लेना. थोड़ाफार समझलेलं. अच्छा, मैं हिंदी में बात करूं क्या आप लोगों से, ज्यादा कंफर्टेबल लगेगा? करो मैम. हाँ, हिंदी में बात करूं कि मराठी में करूं? हिंदी में. हिंदी में. हिंदी में करूं ना. हाँ स्टूडेंट्स, मैं ना मैम से बात करके ना, तुम लोगों को हिंदी का चाहिए ना, मैं देखती हूँ कुछ हो सकता है तो। तुम लोगों को शायद से वो मराठी में वीडियो है इसीलिए ऐसा थोड़ा सा लग रहा होगा, इसीलिए थोड़ा थोड़ा समझा होगा। लेकिन ना तुम लोग क्या करोगे ना, अभी सर को जैसे मैंने बोला ना, जब लाइन से वीडियोस देखोगे और साथ में ना बुक सामने लेके बैठोगे ना, तो बुक में देख के और फिर वीडियो देखने की कोशिश करोगे ना, तो जरूर आपको समझ में आ जाएगा। ठीक यस है, मैम. जब Yes, तक कि ma'am. वो वीडियोस का हिंदी में कुछ हो सकता है तो देखते हैं हम लोग। अच्छा, मुझे ये बताओ, इंग्लिश की और भी कौन सी जो वीडियोस देखी है वो तो समझ में आ रही है थोड़ी बहुत? इंग्लिश की तो थोड़ा नहीं आई. इंग्लिश की नहीं समझ में आई? अच्छा ठीक है, कोई बात नहीं कोई बात नहीं। तो हम ना लाइन से वीडियोस देखेंगे, और लैंग्वेज का भी हम, अगर भाषा का कुछ हो सकता है तो वो भी देखते हैं। मुझे बताओ, तुम दोनों को आगे क्या करना है बेटा? 10th के बाद किस चीज में करियर बनाना है? आपको क्या बनना है? इंजीनियर बनना है. इंजीनियर बनना है, वेरी गुड। और आपको बेटा? साइंटिस्ट. साइंटिस्ट। आप दोनों को मालूम है ना, साइंस लेना पड़ेगा और फिर बहुत पढ़ाई करनी पड़ेगी उसके लिए। यस मैम. यस मैम. तो अभी ना मैं आप दोनों को एक सजेशन दे रही हूँ, ये बाकी सभी बच्चे भी, पीछे वाले भी सुन ले और अपने फ्रेंड्स को भी बताए कि जिन जिन को खासकर साइंस लेना है, ये सबके लिए, लेकिन खास जिनको साइंस लेना ही है, तो बच्चों देखो 8 से लेके 10 तक की आपकी जो मैथ्स और साइंस की टेक्स्ट बुक है ना, उसमें देखो हर एक शब्द को ना, जो इम्पोर्टेंट शब्द है इंग्लिश में मीनिंग दिया है। जैसे अभी ये गुरुत्वाकर्षण पहला चैप्टर है, तो ब्रैकेट में दिया है, देखो ग्रेविटेशन दिया है बुक में, है ना। तो ये वाले जो सारे शब्द जो दिए है ना मराठी के बुक में आपके, मतलब मराठी लैंग्वेज और इंग्लिश लैंग्वेज दोनों में दिए हैं, जो साइंस और मैथ्स के, 10th की एग्जाम होने के बाद 2-2.5 महीना छुट्टी मिलती है अच्छी खासी, तो उसमें कम से कम रोज 1 घंटा ये स्पेलिंग्स बाय हार्ट करोगे ना, तो फिर 11th में जाने के बाद ना आपको चीजें समझ में आएगी। नहीं तो 6 महीने तक कुछ भी नहीं समझता कि टीचर सामने वाला क्या बात कर रहा है, क्योंकि अभी आप मराठी में पढ़ रहे हो और वो भी आपको हिंदी कंफर्टेबल है, और फिर जब 11th में जाते हो तो फिर समझ में ही नहीं आता
कि क्या कैसे बात करें। किसी किसी कॉलेज में तो पूरा इंग्लिश टू इंग्लिश ही सिखाते हैं, मतलब हिंदी और मराठी यूज नहीं करते कई कई जगह पे, तो ऐसे टाइम पे तो कुछ भी नहीं समझ में आता। तो इसीलिए पहले से ही तुम लोग अपना होमवर्क करके जाओगे ना कि गुरुत्वाकर्षण को क्या बोलते हैं, फिर वनस्पतींचे वर्गीकरण को क्या बोलते हैं, सूक्ष्म जीव को क्या बोलते हैं, है ना, जो दोन चलातील रेषीय समीकरणे को इंग्लिश में क्या बोलते हैं। तो ये सारी चीजें करके जाओगे तो आपको अच्छे से फिर समझ में आएगा। ठीक है यस बेटा, ऑल यस द मैम। बेस्ट। अभी हम क्या करेंगे ना, सर को मैं बोलती हूँ कि आप लोगों को लाइन से वीडियो दिखाए। फिर हो सकता है Yes, सर ma'am. आप किसी को मॉनिटर बना दे वो लाइन से वीडियो प्ले करने के लिए और नोट करने के लिए अपने पास नोटबुक में। तो लाइन से देखने के बाद ना फिर हम दिसंबर में फिर से मिलेंगे और फिर मैं आपसे फिर से पूछूंगी कि अभी थोड़ा सा ज्यादा समझ में आ रहा है क्या, क्या क्या फिर भी दिक्कत आ रही है, और फिर उसके ऊपर हम कुछ तो इलाज करेंगे कि क्या कर सकते हैं आपको अच्छे से समझने के लिए। ठीक है। अच्छा अभी बेटा आप दोनों चाहिए तो क्लास में जा सकते हो। अभी 9th के बच्चे आगे आ जाए। हाँ बेटा, आप दोनों भी अपना अपना नाम बताओ। तन्मय सुरेश हारामी। क्या फिर से बोलना। तन्मय सुरेश हारामी। अच्छा ओके, और आपका क्या बेटा नाम है? भानुप्रताप जितकू परेटी। ओके ठीक है। आप दोनों ने मुझे देखा है? यस। क्या पढ़ाया था मैंने, याद है आपको? विज्ञान। हाँ, उसमें कौन सा चैप्टर मैंने पढ़ाया था? कौन सा वनस्पतीचे था? वर्गीकरण। वनस्पतीचे वर्गीकरण। वनस्पतीचे वर्गीकरण। अच्छा, और कुछ पढ़ाया था मैंने, याद है आपको? गतीचे नियम। गतीचे नियम, ओके। हाँ ठीक है। अच्छा, समझ में आया गतीचे नियम में मैंने जो पढ़ाया था बेटा? नहीं। थोड़ा बहुत नहीं समझा आपको? थोड़ा समझा। थोड़ा बहुत समझा आपको, ठीक है ठीक है। अच्छा और कुछ पढ़ा हुआ ये वीडियोस देख करके थोड़ा बहुत कुछ याद आ रहा है? नाम बता दो थोड़ा। नहीं देखे फिर से। हाँ फिर से बोलना। फिर से नहीं देखे। अच्छा अच्छा, ओके ओके ठीक है बेटा। अच्छा, तुम दोनों को क्या करना है 10th के बाद? आर्मी। आर्मी में जाना है तुम्हें? ओ, और तुम्हें बेटा? आईपीएस। आईपीएस बनना है, ठीक है। पता है ना, ये दोनों भी करने के लिए पढ़ाई तो अच्छे करनी ही पड़ेगी, है ना? ठीक है, गुड। ठीक है बेटा, अभी ना जैसे भी ये 10th के बच्चों को बताया था, हम 1 महीने के बाद ना आप जब लाइन से वीडियो देखोगे और आपको थोड़ा ज्यादा बेटर समझ में आएगा ना, उसके बाद हम फिर से एक बार मीटिंग करेंगे। ठीक है ठीक है। अच्छा, अभी आप दोनों क्लास में जा सकते हो, अभी 8th के बच्चों को बुला लो। हॅलो मॅडम, हाँ सर। त्यांचं हे स्कॉलरशिप एक्झाम सुरू आहे मॅडम 8वीच्या विद्यार्थ्यांचं. अच्छा, 8वीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप एक्झाम सुरू आहे, ओके ओके. ऍक्च्युली ना हे बोलणं परवा दिवशी प्रिन्सिपल सरांशी झालेलं होतं की त्यांचा मध्ये जो ब्रेकचा टायमिंग होता ना, म्हणूनच आपण मीटिंग 2:15ला ठेवलेली की जेणेकरून ते ब्रेक मध्ये लगेच 5 मिनिटात येऊन बोलून निघून जातील. बरं ठीक आहे, आता काही हरकत नाही. सर मग मी तुम्हाला जसं सांगितलं ना, त्यांना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवणं खूप गरजेचं आहे. हो तर मॅडम, त्याचा नक्की नक्की. हा त्याचा रेकॉर्ड ठेवा. आता मी जे सांगणार आहे ते बघा, खूप महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्याकडे 2 गोष्टी तर झालेल्या आहेत, प्रोजेक्टर पण आहे आणि वायफाय पण आहे. म्हणजे आपला उपक्रम राबवण्यासाठी जे मेन गोष्टीची गरज आहे तो त्या झालेल्या आहेत तुमच्याकडे आता. सर आपण हा उपक्रम जो राबवतोय ना, तो एकदम सक्सेसफुली आपला रन झाला तर आपलं सक्सेस कसं कळेल की मुलांचे मार्क्स. तर तुमच्या शाळेमधून मग काही मुलं खूप उत्कृष्ट मार्कांनी जर पास झाली तर आपण त्या मुलांना पुढे स्कॉलरशिप देणार आहोत. त्यांना टेक्निकल सपोर्ट मिळावा म्हणून आपण त्यांना फ्रीमध्ये लॅपटॉप पण देणार आहोत. आणि फक्त मुलांनाच असं नाही, आता तुमच्या शाळांच्या सपोर्ट शिवाय आम्ही काहीच नाही करू शकत, आम्ही कारण तिथे नाहीये फिजिकली. तर मग ज्या शाळांना आम्हाला खूप असं हा उपक्रम राबवण्यासाठी मदत करतात आहेत, त्यांनी खरंच त्या उपक्रमाचा पुरेपूर फायदा करून घेतला, मग त्या शाळांना पण आपण सन्मान म्हणून काहीतरी देण्याचा प्लॅन करतोय.
तर हे सगळी माहिती प्रिन्सिपल सरांना नक्की कन्वे करा. आणि मॅडम, आपल्याकडे आता कमीत कमी अजून 3-4 महिने तर आहेत ह्या दुसऱ्या टर्म मध्ये. पहिल्या टर्म मध्ये सगळी घाई होत असते, पण दुसऱ्या टर्म मध्ये जर कम्पॅरेटिव्हली जास्त चांगला टाइम मिळतो, तर दुसऱ्या टर्म मध्ये तरी कमीत कमी ना मुलांना लायनीमध्ये व्हिडिओ दाखवून कसं करू शकतो बघा, मग उपक्रम चांगला राबवू शकतो. आणि सर अजून एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची ही आहे की 10वी-12वी पर्यंत तर आपण मुलांना सपोर्ट करतोयच, पण जे खूप चांगले टॅलेंटेड मुलं असतील, ज्यांना खूप शिक्षणाची ओढ आहे, मार्क्सही त्यांचे चांगले आहेत आणि त्यांना हायर एज्युकेशन चांगलं करायचंय, त्यांना पण आपण चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देणं, शिक्षण पूर्ण झालं त्यांना चांगली नोकरी शोधण्यात मदत करणं, हा सगळ्यासाठी पण आपली प्लॅनिंग चालू आहे सर. तर त्याच्यामुळे हा जो आपला प्रोग्राम आहे तो 8वीचे साठी जे मुलं आहेत आणि जे 10वी मध्ये जी मुलं आहेत त्या सगळ्यांसाठी 5 वर्ष 7 वर्ष असं टोटल एवढा लांबवाला हा प्रोग्राम आहे आपला. तर त्याच्यासाठी ऍटलिस्ट आता जो सध्या एक स्टेप जे आपण घेतोय व्हिडिओज दाखवण्याची त्यांना लाईनीमध्ये आणि त्यांचे पर्सेंटेज वाढवण्याची, त्यांना चांगल्या मार्काने पास, ही एक स्टेप जरी पुढे चांगली झाली ह्या वर्षी की आपण नेक्स्ट आणखी पुढचे प्लॅनिंग करू शकतो. आपण कदाचित त्यांच्यासाठी सुट्ट्यांमध्ये वगैरे एप्रिल महिन्यामध्ये, आता जसं तुमची सायन्सची टीचर नव्हती, असं बाकी शाळांमध्ये पण खूप सारे टीचर्स मिसिंग होते, तर त्यांचा सिलेबस जो राहिलाय, आता पूर्ण सिलेबस तर नाही करू शकत आपण कव्हर, पण आपण एप्रिल महिन्यामध्ये त्यांची परीक्षा संपल्या मुलांना ब्रिज कोर्स किंवा फाउंडेशन कोर्स आपण त्याला म्हणतो, बेसिक्स शिकवतो, ज्याच्यामध्ये आपण गणिताचे, सायन्सचे आणि इंग्रजीचे, जेणेकरून 9वी मध्ये मुलगा गेला किंवा 10वीला गेला, बेसिक माहिती असल्यामुळे तो 9वी-10वीचा सिलेबस तरी कोप अप करू शकेल पुढे जाऊन. तर तो पण आपण करणार आहोत. इंग्लिश स्पीकिंगचे पण क्लासेस यांच्यासाठी चांगले भले चालू करण्याचा आपला प्लॅन आहे. तर पण मग तेच आहे की ऍटलिस्ट हे तुमचं रुटीन जमलं की त्यांना लाईनीमध्ये रोज व्हिडिओ दाखवायचे, भलेही मग तुम्ही एका वर्गाला एकच व्हिडिओ दाखवा रोज, एक सायन्सची आणि एक मराठीची, जे शिक्षक तुमच्याकडे नाहीयेत, तर ते जरी दाखवलं लाईनीमध्ये, आणि मध्ये सुट्ट्या वगैरे तर येतच असतात, त्याच्यामुळे ते मधनं थोडा तरी ब्रेक होणारच, ते काही त्याचं काही नाही करू शकत आपण, पण जेवढं जमतंय. तर मग त्यांची आता फायनल एक्झाम मध्ये जरी ग्रेड्स चांगले आले, मार्क्स चांगले आले, की मग आपण पुढचं सगळं जे आहे ते प्लॅनिंग त्यांच्यावरती लागू करू शकतो. मग ठीक आहे सर, तुम्हाला काय तुमच्या बाजूने काय सुचवायचंय, बोलायचं आहे? तेच मॅडम, तुम्ही जे पद्धतीने सांगितले ते व्हिडिओ वगैरे सिरियल प्रमाणे दाखवा, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी कन्फ्युज होणार नाही. आम्ही पण नक्कीच दिवाळीच्या सुट्ट्याच्या नंतर आम्ही त्या पद्धतीनं उपक्रम राबवू आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नक्कीच होईल. ठीक आहे सर, नक्की आपण ना मग सर डिसेंबर मध्ये भेटू. मी तुम्हाला नोव्हेंबरचा पूर्ण महिन्याचा टाइम देते की कसं ते तुमचं रुटीन बसते आणि किती व्हिडिओज तुम्ही दाखवू शकताय, आणि त्याच्यानंतर मग आपण मुलांशी बोलूया. आणि हे जे हिंदीचा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल पण मी प्रेमा मॅमशी बोलते की काय होऊ शकतं त्याचं, आणि मग बघूया कसं अजून काय करू शकतो आपण. ठीक आहे सर, चालेल, मग आपण इथे आपली आज मीटिंग संपवू शकतो. ठीक आहे. थँक्यू सो मच सर फॉर जॉईनिंग. आपण मग आता भेटू. सर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माझं नाव सुलक्षणा आहे. व्हॉट्सअपवर माझं नाव दिसेल तुम्हाला. ठीक आहे. ओके सर, ओके. थँक्यू सो मच सर. थँक्यू.